नमस्कार, मी सविता असलेशा फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या कॅरी बॅग आहेत त्यापासून खूप सुंदर अशी बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला वेगळं काही घ्यायची गरज नाही। हे कपड्याचे तुकडे आहेत आणि या बॅग आहेत कॅरी बॅग, त्यापासून आपण खूप छान बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी बघा आधी ही जी बॅग आहे तर त्याची ही किनार अशा पद्धतीने कापून घ्यायची। ही बॅग खूप कमी वेळात तयार होते आणि ही बॅग आपण पावसाळ्यात हलके फुलके असल्यामुळे सहज वापरू शकतो। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आपण मधोमध हे कापून घेऊया। तर ही बॅग बघा तुम्हाला तयार करायची असेल तर त्यासाठी तुमच्या आवडीनुसार कापड वापरायचे। तुम्ही अखंड कापड देखील यामध्ये वापरू शकता किंवा तुमच्याकडे तुकडे असेल तर अशा पद्धतीने देखील वापरू शकता। तर बघा मी मध्ये एक कलर आहे आणि साईडला दुसरा कलर घेतला आहे। वेगवेगळे कलर यामध्ये वापरल्यामुळे बॅग खूप छान तयार होते। तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला ही बॅग अशी जोडून तयार करायची आहे। पण त्याआधी आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे। तर पॉकेट तयार करण्यासाठी बघा मी हा कपड्याचा तुकडा घेतला आहे आणि पॉकेट मजबूत होण्यासाठी बघा मी ही दुहेरी घडी करून यानुसार हे कापून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने हे आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे। तर हे तर मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे। तर आता आपण काय करूया, आधी हे पॉकेट तयार करायचं आहे। सरळ बाजू आतल्या बाजूला करायची आणि बघा अशा पद्धतीने ही दुहेरी घडी मी केली आहे। आता यावर ही शॉपिंग बॅग ठेवायची आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे बघा वरच्या आणि खालच्या बाजूला आपण हे जोडून घेऊया। तर बघा इथे जरा अर्धा इंच सोडून आपण शिलाई करून हे जोडून घेऊ। हे जोडल्यानंतर बघा आता इथे कडेने एक्स्ट्रा कापड कापून घेऊ आणि हे उलटवून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने हे झालं आहे। आता इथे आपण दाब शिलाई देऊन घेऊ आणि या सर्व कडेने आपण जोडून घेऊया। तर हे पॉकेट तयार झालं आहे। आता आपण याला चैन लावणार आहोत। तर चैन लावण्यापूर्वी इथे वरच्या बाजूला मी थोडी खाली 1 इंचावर शिलाई करून घेतली आहे। तर हे जोडण्यापूर्वी चैन लावायची आहे। चैन थोडी कमी असेल तर बघा अशा पद्धतीने ही कडेला थोडंसं असं कापड लावून कवर करून घ्यायचं आहे। बघा जेवढं कापड कमी पडतं ते मी डबल फोल्ड करून इथे घेतलं आहे आणि बघा अशा पद्धतीने हे चैनीच्या अगदी कडेला जोडून घ्यायचं आणि वरून दाब शिलाई करायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी या दोन्ही बाजू तयार करणार आहे। आता हे बघा कडेला कट करू आणि वरच्या बाजूला देखील आपल्याला बघा हे कापड जोडायचं आहे। तर आधी आपण हे असं जोडून घ्यायचं चैनीला आणि त्यानंतर आपण यावरून दाब शिलाई करायची आहे। आता हे आपण कडेला थोडं पाव इंच दुमडून यावर शिलाई करायची आहे। आता खालच्या बाजूला आपण तयार केलेलं हे पॉकेट जोडून घ्यायचं आहे। तुम्हाला पॉकेट नको असेल तर हे तुम्ही स्किप देखील करू शकता। आता हे पॉकेट आपल्याला जोडायचं आहे। तर आपण जो मध्यभागी कापड वापरणार आहे ते घेऊ आणि याच्या खाली 3 किंवा 3.5 इंच अंतराखाली आपण हे पॉकेट कडेने सर्व बाजूला शिलाई करून जोडून घ्यायचं आहे। तर बघा मी हे पॉकेट इथे जोडून घेतलं आहे। आता हे झाल्यानंतर ही बाजू देखील मी जोडली आहे। तर ती कशी जोडली बघा, हे आपण उलट ठेवायचं आणि इथे शेवटपर्यंत जोडून घ्यायचं। त्यानंतर यावर दाब शिलाई करायची आहे। तर बघा आपण हे जोडून घेतलं आहे आणि पॉकेट बघा अगदी परफेक्ट तयार झालं आहे। जर तुम्हाला अखंड कपड्यात ही बॅग तयार करायची तर किती घ्यायचं, तर बघा मी इथे 17 बाय 28 इंच घेतलं आहे आणि अशा पद्धतीने घेतलं तर बॅग अगदी परफेक्ट तयार होते। पूर्ण झाल्यावर तर तुम्ही पाहणारच आहात। तर बघा पॉकेट कसं तयार करायचं हे तर मी तुम्हाला दाखवलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठं पॉकेट तयार करू शकता। आपण सुरुवातीला हे कापड ठेवलं होतं तर त्यापासून बेल्ट तयार करू। तर बघा मी रुंदीला घेतलं आहे 4.5 इंच आणि लांबीला घेतलं आहे 27 इंच। तर अशा पद्धतीने ही घडी करून आपण इथे 2-3 शिलाई करून घ्यायच्या आहेत। तर बघा मी
पूर्ण झाल्यानंतर दाखवते. तर तुम्ही बघू शकता या पट्ट्या मी तयार करून घेतल्या आहेत. याच्यावर मी 3 टिपा मारल्या आहेत आणि अशा पद्धतीने हा बेल्ट तयार केला आहे. तर आता हा जोडायचा कसा ते पाहू. बघा, हा वरचा भाग आहे, त्याच्या आपल्याला मध्यभागी असं पकडून खूण करून घ्यायची आहे आणि या मध्यापासून दोन्ही बाजूला समान अंतरावर हे बेल्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर याच्या बाजूला 3 किंवा 3.5 इंच अंतर ठेवून आपण हा बेल्ट इथे जोडून घ्यायचा. तर बघा, हा बेल्ट असा या बाजूने करून आणि दुसरी बाजू देखील बघा इथे ठेवून असा जोडून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता आपण या बेल्टला 4-5 टिपा द्यायच्या आहेत. त्यामुळे हा बेल्ट इथे पक्का होऊन जाईल आणि पुन्हा उसवणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने दोन्ही बेल्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, मी दोन्ही बेल्ट जोडल्यानंतर वरच्या बाजूचे हे फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि बघा, ही चैनीची एक बाजू आहे ती उलट करायची आणि त्यावर हे जे आपण आतमध्ये प्लॅस्टिक बॅग वापरणार आहोत तर ती देखील उलट ठेवायची. तर बघा, मेन कापड मी सरळ ठेवलं आहे, त्यानंतर त्यावर चैन उलट करून खालच्या बाजूने ठेवली आहे आणि त्यावर हे आपण प्लॅस्टिक बॅग उलट करून ठेवली आहे. आता हे निसटू नये म्हणून मी इथे पिना लावून घेणार आहे आणि यावर आपल्याला शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर चैन नसेल लावायची तर ही प्लॅस्टिक बॅग आणि मेन कापड आहे ते फक्त जोडून घ्यायचं, मध्ये चैन लावायची नाही. तर आता बघा, ही एका बाजूची मी चैन लावली आहे, तशीच दुसऱ्या बाजूची चैन लावणार आहे. शिवायला सोपं जावा म्हणून मी रनर बाजूला ठेवत आहे आणि ही दुसरी बाजू आपण जोडण्यापूर्वी ह्या दोन्ही बाजू सरळ आहेत का एकसारख्या आहेत का बघायच्या आणि आपण पहिलं ज्याप्रमाणे चैन लावली होती तशीच इथे चैन खालच्या बाजूला करून इथे बघा जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कापायचं. आता आपण हे सरळ करून घेऊया आणि आपल्याला हे सरळ केल्यानंतर बॅगीच्या बघा वरच्या बाजूला इकडून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि इथे देखील दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही बाजू जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा कापड आहे ते कापून घ्यायचं आहे. हे सरळ केल्यानंतर आता आपण इथे चैनीला रनर लावून घेऊ आणि त्यानंतर बघा उलट करून घेऊ आणि आता इथे बघा आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिवल्यानंतर इथे बघा खालच्या बाजूला इथून खालून आपण 1.5 इंच घ्यायचं आणि इथे बघा शिलाई सोडून 1.5 इंच मी घेतलं आहे आणि हे चौकोन आपल्याला असे कापून घ्यायचे आहे. आता इथे देखील आपण असंच कापून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, हे जे आपण जोडलं आहे त्यावरून कॉटनचं कापड किंवा अस्तराची अशी 2 पदरी घडी करून असं कडेने हे जोडून घ्यायचं आहे आणि हे जोडल्यानंतर बघा, ही जी खालची बाजू आहे ती अशी फोल्ड करायची आणि आधी हे जोडून घ्यायचं आणि त्यावरून देखील अस्तराचे कापड अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, याचे धागे निघत नाहीत आणि बॅग देखील मजबूत तयार होते. तर बघा, बॅग पूर्ण तयार झाली आहे. आता आपण पाहू कशी तयार झाली आहे ते. खूप कमी साहित्यात आणि अगदी कमी वेळात ही बॅग सहज तयार करू शकतो. ही बॅग पावसाळ्यात वापरण्यासाठी, डेली यूजसाठी खूप छान आहे. तसेच ही बॅग वॉशेबल देखील आहे, आपण ही बॅग धुवू शकतो. तर बघा, ही बॅग पूर्ण तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल आणि याला बघा चैन असल्यामुळे पुढच्या बाजूला कप्पा आहे. तर या कप्प्यामध्ये आपण पर्स, मोबाईल किंवा घराची चावी देखील ठेवू शकतो आणि हा कप्पा बघा भरपूर मोठा झाला आहे. यामध्ये आपण भरपूर साहित्य तसेच छत्री देखील ठेवू शकतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना.